नमस्कार मित्रांनो, एस-आय-पी मध्ये जर तुम्ही 1000 रुपये टाकले महिन्याला तर तुम्ही करोड रुपये कमवू शकता का? असे काही भरपूर प्रश्न मनामध्ये तुमच्या पडले असतील ना एस-आय-पी बद्दल, किंवा जर तुम्हाला एस-आय-पी बद्दल काहीच माहीत नसेल तर आपण या व्हिडिओमध्ये सर्व गोष्टी पाहणार आहोत. तुमचे जे काही मनातील प्रश्न असतील ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपण काय काय या व्हिडिओमध्ये पाहत आहोत. एस-आय-पी म्हणजे काय, 200 रुपयाची गुंतवणूक करा आणि करोडपती व्हा. अलीकडे सोशल मीडिया वेबसाईटवर बऱ्याच ठिकाणी आपल्याला एस-आय-पी संबंधित अशाच काही जाहिराती पाहायला मिळतात. म्युच्युअल फंड एस-आय-पी करून भरीव उत्पन्न तुम्ही मिळवू शकतात असंच यामध्ये सांगितलं जातं. पहिला जो प्रश्न आहे, एस-आय-पी म्हणजे काय? एस-आय-पी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. ही गेल्या काही काळातील सर्वाधिक लोकप्रिय गुंतवणूक आहे. म्युच्युअल फंडमध्ये पद्धतशीरपणे गुंतवणूक करण्याचा हा एक मार्ग आहे. याद्वारे तुम्ही प्रत्येक महिन्याला विशिष्ट म्युच्युअल फंड कंपनीकडे तुमच्या बँक खात्यातून पैसे पाठवू शकता. वेगवेगळ्या स्टॉकमध्ये, वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये हे तुमचे पैसे गुंतवून ती कंपनी तुम्हाला परतावा देत असते. तर एस-आय-पी किती प्रकारची आहे? आर्थिक सल्लागार आणि वॅनेस्क्यू या संस्थेचे चीफ फायनान्शियल ऑफिसर म्हणून सतीश कुमार काम करत आहेत. हे सांगतात की एस-आय-पी गुंतवणूक हे एस-आय-पीचे 2 प्रकार आहेत. त्यामध्ये एक आहे तो ग्रोथ फंड आणि दुसरा म्हणजे डिव्हिडंड फंड. तुमच्या ग्रोथ फंडातील गुंतवणुकीतून मिळणारा लाभांश ठराविक कालावधीसाठी गुंतवणूक केली तर शेवटी त्याचा जो फायदा होतो तो पण डिव्हिडंड किंवा गुंतवणूक तुम्हाला महिन्यातून एकदा, दर 3 महिन्यातून एकदा किंवा वर्षातून एकदा लाभ मिळवून देते. म्हणजे एक तर तुम्ही ग्रोथ फंडमध्ये टाकू शकता किंवा डिव्हिडंड फंडमध्ये टाकू शकता. तर मध्यमवर्गीयासाठी हे गणित फायद्याचं आहे का? या एस-आय-पी गुंतवणुकीचा फायदा फक्त मध्यमवर्गीय कुटुंबांनाच होतो असं अर्थतज्ञ के राकेश सांगतात. याचं स्पष्टीकरण देताना ते म्हणतात की जेव्हा शेअर बाजारातील विचार केला जातो तेव्हा चांगल्या कंपनीचा शेअर 700 रुपयापेक्षा जास्त असतो. तुमच्याकडे किमान 2000 रुपये असायला हवेत. तेव्हा तुम्ही शेअर बाजारात प्रवेश करू शकता. त्या पैशातून तुम्ही फक्त 5 शेअर खरेदी करू शकता. त्यामुळे तुम्ही अगदी कमी रकमेत गुंतवणूक करू शकता आणि जर यातील काही शेअर्स पडले तर तुमचं नुकसान देखील होतं. किमान गुंतवणूक आपण 500 रुपयापासून सुरुवात होते म्युच्युअल फंडमधली. तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली की कंपनी तुमच्या गुंतवणुकीच्या पैशातून अनेक कंपनीचे शेअर्स हे विकत घेते. इथे एखादी कंपनी कोसळली तर दुसरी कंपनी वर जाते. त्यामुळे तुमच्या पैशाची किंमत किंवा मूल्य हे वाढतच जातं. त्यामुळं मध्यमवर्गीय कुटुंबियांची सदस्यांनी किमान उत्पन्नाची हमी मिळण्यासाठी किंवा मिळण्यास मदत होते ती यामधून, आणि तोटा होण्याचा धोका हा कमी होतो असं के राकेश सांगतात जर म्युच्युअल फंडमधून तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर. आता पाहूया आपलं जे रेग्युलरचं बँक खातं आणि एस-आय-पी गुंतवणूक यात काय फरक आहे. तर बरेच लोक त्यांचे पैसे बचतीसाठी किंवा वाढवण्यासाठी बँकमध्ये ठेवतात आणि ही एक एस-आय-पी गुंतवणूक त्यापेक्षा वेगळी असल्याचं सांगतात. परंतु दोन्हीमधील फरक म्हणजे गुंतवणुकीची जोखीम आणि परतावा. जिथे जोखीम कमी असते तिथे परतावा कमी असतो. जिथे जोखीम जास्त असते तिथे परतावा जास्त असतो. उदाहरणार्थ, कोणत्याही बँकिंग संस्थेमध्ये कोणत्याही प्रकारच्या बचत खात्यात पैसे आपण जर जोखीम मुक्त ठेवले तर त्यातून आपल्याला 7 ते 8% रिटर्न मिळतो. पण म्युच्युअल फंडात जर आपण दीर्घकालीन योजनेत एस-आय-पी द्वारे गुंतवणूक केली ते थोडं धोकादायक ठरतं, परंतु आपल्याला 15 ते 18% पर्यंत परतावा मिळण्याची शक्यता असतं असं राजेजी सांगतात. ते पुढे म्हणाले की बँक आणि आपलं बहुतेक उत्पन्न त्यातच पूर्ण संपून जातं, कारण की बँक देते आपल्याला 7% आणि महागाई जाते आपले 6%, राहिला काय फक्त 1%. परंतु बाजारातील म्युच्युअल फंडाचा परतावा हा आपल्याला 15 ते 18% असल्याने महागाई वजा करूनही त्यात आपल्याला फायदा मिळतो. जर आपल्याला 15% जरी भेटला त्यामधून 6% महागाई भत्ता गेला तर आपल्याला 9% फायदा हा जास्त भेटतो. आता म्युच्युअल फंड आणि एस-आय-पी मध्ये काय फरक आहे? बरेच लोक म्युच्युअल फंड आणि एस-आय-पी मध्ये गोंधळलेले असतात. राजाजी म्हणतात दोन्हीतील फरक काय आहे, तर म्युच्युअल फंड म्हणजे तुम्ही गुंतवणूक करता, तर एस-आय-पी म्हणजे त्या गुंतवणूक करण्याची एक कार्यशील किंवा पद्धतशीर मार्ग आहे. त्यांच्या मते
तुम्ही म्युच्युअल फंडात 2 प्रकारे गुंतवणूक करू शकता. एकाच वेळी जास्त पैसे भरून गुंतवणूक करू शकता, त्याला लमसम गुंतवणूक म्हणतात. तर SIP हा दुसरा प्रकार आहे, ज्यात तुम्ही दर महिन्याला थोडे थोडे पैसे गुंतवता. दोघेही तरलेची जोखीम आहे, तर दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी त्यांचा धोका हा कमी असतो. तर नवीन गुंतवणूकदारांनी काय करायला पाहिजे? अनेकदा गुंतवणूक उद्योगात नवीन असणाऱ्या लोकांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही आणि यातून चुका होतात, त्याची शक्यता असते, भरपूर शक्यता असते. त्यामुळे प्रथमच गुंतवणूक करणाऱ्यांनी 3 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, असं राजेशजी सांगतात. त्यांच्या मते गुंतवणूकदार किती धोका पत्करण्यास तयार आहे हे प्रथम समजून घेणं गरजेचं आहे आणि त्याने तेवढेच पैसे गुंतवायचं ठरलेलं पाहिजे. त्यानंतरच एखाद्या चांगल्या बँकेचं डिमॅट अकाउंट उघडून पैसे एकर कमी तसे मासिक हप्त्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. झटपट श्रीमंत होण्याच्या कल्पनेतून गुंतवणूक करत असाल तर तुम्ही सावध राहायला पाहिजे, असं राकेशजी सांगतात. नियोजन करून गुंतवणूक करा. SIP सुरू करण्यापूर्वी आपण आपल्या भविष्यातील योजना, गुंतवणूक योजना आणि निवृत्ती योजना याचा विचार केला पाहिजे, असं आर्थिक सल्लागार सतीश कुमार सांगतात. ते म्हणतात, एखाद्याच्या वयानुसार कोणत्या म्युच्युअल फंडात किती गुंतवणूक आपण करायला पाहिजे हे ठरवता येतं. त्याचं एक उदाहरण त्यांनी सांगितलं. जर एखादा तरुण इक्विटी फंडामध्ये 100% गुंतवणूक करू शकतो, तर तेच एखादी व्यक्ती मध्यमवर्गीय असेल तर त्याने हायब्रिड फंडामध्ये गुंतवणूक करायला पाहिजे. याशिवाय जर ज्येष्ठ व्यक्ती असेल तर त्यांनी जोखीम कमी आहे अशा ठिकाणी डेट फंड किंवा गोल्ड किंवा बॉन्डमध्ये गुंतवणूक करायला पाहिजे. आता पुढचा प्रश्न आहे, पैसे काढता येतात का? तुम्ही बँक खात्यातून कधीही पैसे काढू शकता, पण SIP मधून तुम्हाला निम्मे तरी पैसे काढता येतात का, याविषयी राकेशजी सांगतात. आयकर भरणाऱ्यांना SIP हा चांगला पर्याय आहे. यात तुम्ही पैसे टाकू शकता आणि कधीही काढू पण शकता. जर तुम्हाला अचानक गुंतवणूक करण्याची जरी थांबवलं तर तुम्ही थांबू शकता, किंवा जर तुम्हाला वाटतं एक सोबत माझ्यापाशी जास्त पैसे आलेत तर तुम्ही एक सोबत पैसेही थांबू शकता. तुम्हाला वाटतं 1 महिन्यासाठी थांबायचंय किंवा मला थोड्याफार काळासाठीच थांबवायचे पैसे भरणं, तेवढंही तुम्ही करू शकता. आता पाहूया कोणत्या प्रकारचे फंड उपलब्ध आहेत. भारतात हजारो वित्तीय संस्था आहेत, त्याचवेळी 100हून कमी असे मॅनेजमेंट कंपन्या आहेत, त्यांना आपण MSC असं म्हणतो. यापैकी प्रत्येक कंपनीकडे 100हून अधिक फंड आहेत. राजेशजी म्हणतात, इक्विटी फंड हे असे असतात जे फंड शेअरमध्ये गुंतवले जातात. डेट फंड आणि बॉन्ड्स आणि डिपॉझिटमधील त्याच्यामध्ये पण त्याची गुंतवणूक केली जाते. तर हायब्रिड फंड यामध्ये वरील सर्व गोष्टीचा समावेश असतो. लिक्विड फंड म्हणजे अल्प मुदतीत मनी मार्केटिंगमधील गुंतवणूक आणि बँकांना कर्ज देणे. जर तुम्ही फक्त IT कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली तर तो IT फंड असतो. जर तुम्ही बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली तर तो इन्फ्रास्ट्रक्चर फंड असतो. असे अनेक प्रकारचे म्युच्युअल फंड आपल्या याच्यामध्ये आहेत. तर कोणत्या कंपनीमध्ये गुंतवणूक करावी? आजकाल सर्वच लोक झटपट पैसा कमवायचे असतात. लोकांच्या याच गोष्टीचा फायदा घेऊन अनेक घोटाळे सुरू झालेत. या क्षेत्रातही घोटाळे खूप होतात. कोणत्या कंपनीत गुंतवणूक करावी असं राजेशजी सांगतात. तर त्यांनी काय उत्तर दिलं यामध्ये, इथे गुंतवणूक कंपन्याचा विचार केला तर कठोर नियमानुसार त्या काम करतात. या कंपन्या रिझर्व्ह बँक, असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स अँड इंडिया किंवा SEBI या सर्व गोष्टी यांच्यावर नियंत्रण ठेवतात. त्यामुळे अशा कंपन्याबद्दल काळजी करण्याची काही जास्त गरज नसते. पण तुम्ही कोणत्या फंडात गुंतवणूक करणार आहात याची काळजी मात्र घ्यावी लागते. तर कोणत्या म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याचं फायदा ठरतं? तर नवीन गुंतवणूकदार जर आपण असाल तर कोणत्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक करावी याबाबत जर तुम्ही संभ्रमात असाल, किंवा संभ्रम माणसाला असतो, कारण ज्यांनी आधी गुंतवणूक केलेली असती पण अपेक्षित परतावा मिळालेला नसतो, अशांचा अनुभव किंवा तणाव ऐकून आपण यावर उपाय म्हणून काही म्युच्युअल फंड पर्याय जे नियमित, सुरक्षित किंवा कमी जोखमीचे असतात. साधारणपणे IT आणि इन्फ्रास्ट्रक्चर फंड हंगामी फंड असतात, त्यामुळे त्यात नेहमीच चढ उतार होत असतात असं राजेशजी सांगतात. परंतु इंडेक्स फंड जर असेल तर इंडेक्स फंडामधील वरील सर्व प्रकारच्या फंडाचा समावेश होतो. सर्व कंपन्यांचा इंडेक्स फंड असतो. निफ्टी आणि सेन्सेक्सच्या मागील इतिहासानुसार त्यांनी सातत्याने 16% परतावा दिला आहे. जेव्हा तुम्ही इंडेक्स फंडात गुंतवणूक करता
तेव्हा तुमची गुंतवणूक कंपनी कोणत्याही स्टॉक म्हणजे कोणताही स्टॉक ही खरेदी करते, मग तो निफ्टी असो किंवा सेन्सेक्सचा असो. तुमच्या शेअर्सचे मूल्य त्यामधील कंपन्यावर ठरलेले असते. आता फायदे आणि तोटे काय? कोणत्याही गुंतवणुकीचे फायदे आणि तोटे हे असतातच. अशाच प्रकारे SIPचे देखील फायदे आणि तोटे आहेत. राजाजी सांगतात, असे रिटर्न 3 ते 5 वर्षात अल्पावधी कालावधीत मिळतात याची शाश्वती नसते. किंवा तुम्ही 10 वर्षाहून अधिक काळ या एखाद्या योजनेत जर पैसे गुंतवणूक करत राहाल तर तुम्हाला आर्थिक नुकसान होण्याचा धोका एकदम कमी असतो. तुमच्या एकूण गुंतवणुकीच्या 30% पेक्षा जास्त नुकसान होत नाही. त्याच वेळी सतीश कुमार असं म्हणतात, SIP गुंतवणुकीच्या बाबतीत सांगायचं तर पैशाचं नुकसान होऊ नये यासाठी स्टॉकमध्ये गुंतवणूक करताना धोरण आखण्यासाठी कंपनीत तिचे फंड व्यवस्थापक आणि एक समिती असते. परंतु शेअर बाजारात आपण स्वतः एखादा शेअर विकत घेतो आणि त्याचं मूल्य कमी झालं तर आपलं नुकसान होतं. म्हणजे SIP मध्ये आपण पैसे टाकले तर तिथं आपल्यापेक्षा वरिष्ठ ज्यांचा की स्टॉक मार्केटमधील भरपूर अनुभव आहे असे लोक असतात. ते आपला फंड मॅनेजर म्हणून पैसे हे SIP द्वारे बऱ्याच कंपन्यांमध्ये गुंतवतात. आणि जर आपण एखादा शेअर घेतला तर तो शेअर हा आपण घेतलेला असतो. आपण कोणताही मागचा पुढचा विचार न करता जर एखादा शेअर घेतला, जर त्याचं मूल्य कमी झालं तर ते नुकसान हे आपलंच होतं. आता पाहूया, तुम्ही 1000 रुपये गुंतवून करोडो रुपये कमवू शकता का? बऱ्याच गुंतवणूकदारांनी कमी पैसे गुंतवून जास्त नफा मिळवण्याचा असतो. अनेक फसवणूक करणारे लोक अशा लोकांचा फायदा घेतात आणि त्यांना जाळ्यात ओढतात. सतीश कुमार ठामपणे सांगतात की SIPतून तुम्ही असे कमी काळात करोडो रुपये कमवू शकत नाहीत. त्यासाठी गुंतवणुकीचे इतर पर्याय उपलब्ध आहेत. परंतु त्यांनी इथे असंही नमूद केलंय की SIPच्या गुंतवणुकीतून जोखीम हळूहळू कमी होते आणि परतावा हा स्थिर मिळतो. आता पाहूया, SIP कॅल्क्युलेटर म्हणजे काय? SIP गुंतवणूकदार त्याच्या भविष्यातील परताव्याचा अंदाज बांधू शकत नसेल तर SIP कॅल्क्युलेटरच्या माध्यमातून काही प्रमाणात त्याचा परताव्याचा अंदाज लावून देतो. जे आपण SIP कॅल्क्युलेटर बघतो ना विविध वेबसाईटवर जाऊन, त्याच्याबद्दल ही माहिती आहे. SIP कॅल्क्युलेटर आपल्या सामान्य कॅल्क्युलेटर प्रमाणेच काम करते. परंतु तुम्ही गुंतवणूक केलेल्या रकमेनुसार तुम्हाला किती परतावा मिळेल त्याचे आकडे तुम्हाला यामध्ये मिळतात. हे एक अंदाजित रक्कम असते. यासाठी काही सूत्र आहेत. याशिवाय तुम्ही थेट गुगलवर जाऊन उत्पन्नाचे आकडेही मिळवू शकता. अशा प्रकारे तुम्ही तुमची गुंतवणूक व्यवस्थित सुरू करू शकता. आता ही NIV म्हणजे काय? प्रत्येक शेअरची किंमत असते. म्युच्युअल फंडमध्ये प्रत्येक युनिट्स असतात. अशा प्रकारे प्रत्येक युनिटची किंमत ही नेट असेटवरच ठरलेली असते. यातून आपल्याला त्या फंडाचा अंदाज येतो. म्युच्युअल फंडाची खरेदी असो वा विक्री असो याचा व्यवहार हा युनिटमध्येच होतो. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा. आणि जर तुमचे काही प्रश्न असतील, जर तुम्ही नवीन गुंतवणूकदार असेल, तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर तेही मला कमेंट बॉक्समध्ये टाका. त्याचाही तुम्हाला मी योग्य प्रकारे उत्तर देण्याचा प्रयत्न